नमस्कार. गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण मस्त अशी चटपटीत वर्षभर टिकणारी रेसिपी बघतोय. तर आवळ्याचा मोरावळा कसा करायचा ते बघूया. अगदी खूप झटपट होते, शिवाय ही वर्षभर टिकते. खूप छान अशी मोरावळा म्हणा किंवा आंबट गोड आवळ्याचं लोणचं म्हणा, अशा पद्धतीने केल्यामुळे वर्षभर टिकतं. बरं, हे उपासालाही चालतं. जर तुम्हाला जर उपवासाला जिरे चालत नसतील तर फक्त जिरे घालायचे नाहीत. जिरे आणि धने घातले नाहीत, मोहरी असं काही घातलं नाही तरीसुद्धा हे मस्त असं चटपटीत लोणचं तयार होतं, मोरावळा तयार होतो. शिवाय वर्षभर टिकतो. आणि मुख्य म्हणजे आवळा जो आहे तो पित्त कमी करणारा आहे. थंडीच्या दिवसामध्ये भरपूर आवळे येतात आता ह्या सीझनमध्ये. तर असा मस्त बघू शकता तुम्ही, छान असा हा मोरावळा तयार होतो. आवळ्याचं लोणचं म्हणू शकता, आंबट गोड लोणचं असतं. तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते आधी बघून घेऊया. तर इथे मी आवळे घेतलेत आणि हे आवळे अर्धा किलो आवळे आहेत. शक्यतो जास्त असे डाग नसलेले असावेत, फार डाग नसावेत आणि थोडेसे पिवळसर झालेले घ्यायचे. जास्त एकदम हिरवे असतात ते घ्यायचे नाहीत आणि मध्यम आकाराचे घ्यायचे. एकदम लहानही नाही किंवा एकदम मोठेही घ्यायचे नाहीत. आता अर्धा किलो आवळ्यासाठी मी 400 ग्रॅम गूळ घेतला आहे आणि आता हा गूळ मी बारीक करून घेणार आहे. आणि बाकीचं साहित्य म्हणजे बडीशेप आहे 1 चमचाभर. आणि इथं तिखटासाठी काळी मिरी वापरले. तुम्ही काळी जी लाल मिरची पावडर आहे ती वापरली तरी चालेल. आणि वेलची आहे. तर हे उपवासाला तिन्ही पदार्थ चालतात म्हणून मी हे केलं आहे. तुम्हाला जर चालत नसेल तर काळी मिरी घालू नका, लाल मिरची पावडर घातली तरी चालेल. आता हे आवळे स्वच्छ धुवून घेतले, पुसून घेतले. आता याला आपण छान उकडून घेणार आहे. तर त्यासाठी इथे मी चाळणी घेतली, अशी मोठ्या याची चाळण घेतली आणि त्यामध्ये ठेवायचं आणि याला छान उकडून घ्यायचं आहे. तर एकावर एक ठेवू नका, चांगले छान पसरवून घ्या म्हणजे छान उकडून येतात. हे बघू शकता तुम्ही सगळे असे हे याला आता उकडून घ्यायचे आहेत. आता कढईमध्ये पाणी ठेवलं आहे तर त्याच्यात मी चाळणी वगैरे ठेवणार नाही, कारण माझी जी चाळण आहे ती त्याच्या पाण्यात बुडत नाही म्हणून मी असंच ठेवले. याच्यावर ठेवून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनिट आपण याला उकडून घ्यायचे आहेत. मध्यम आच ठेवायची. गॅस एकदम मोठा ठेवू नका किंवा एकदम बारीकही करू नका, मध्यम गॅसवर हे उकडून घ्यायचं आहे. त्याचं कारण असं की तुम्ही उकडून बघायचं, तर ज्याची तोंडं उघडली की बंद करायचा गॅस. आता ते मसाला आहे तो आपण एक मसाला करून घेऊया. त्यासाठी इथे सगळे हे साहित्य आहे. बडीशेप, काळी मिरी आणि वेलची आहे. आणि आता 400 ग्राम गूळ घेतला आहे तर 100 ग्राम साखर घ्यायची. म्हणजे आवळ्याला जेवढीच्या तेवढीच गोडवा लागतो. गूळ किंवा साखर तुम्ही वापरत असाल तर. पण मी इथे 100 ग्राम साखर घेतली ती यासाठी की इथे हे बाकीचं सगळं साहित्य ते आपल्याला वाटून होईल त्यासाठी घ्यायचे. बघू शकता तुम्ही हे छान असं हे वाटून घेतलं, त्यामुळे बाकीचे जे आपण जे जिन्नस घातले ते वाटूनही होतात आणि साखर आहे त्याच्यात मिसळली जाते. तर आता आवळे 20 मिनटं झालेत. बघूया आपण आवळे शिजलेत का. त्यासाठी गॅस आता बंद करायचा आणि बघून घ्यायचे. बघू शकता तुम्ही आवळ्याचे पाकळ्या जसा उमललेल्या असतात. हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे फोडी तयार झालेल्या असतात. मध्ये आपोआप असे चीर पडलेले असते, पाकळ्या उमललेल्या असतात त्याच्या आवळ्याच्या. अशा पद्धतीने 20 मिनटं उकडून घ्यायचं. तुम्हाला असं वाटलं की 15-20 मिनटं झाल्यानंतर उघडून बघायचं. अशा पद्धतीने उघडलं असेल पाकळ्या तर गॅस बंद करायचा किंवा मग आणखी 5 मिनिट ठेवायचं. तुम्ही गॅस कसा मोठा बारीक ठेवला आहे त्याच्यावर अवलंबून आहे. 20 मिनटात होऊन जातं हे. तर आता याला थंड करायला ठेवायचं. थोडंसं थंड झालं की मगच याच्या पाकळ्या काढून घ्यायचा. हे फोडी काढून घ्यायच्या. थोडेसे गरम असतानाच करा, कारण एकदम थंड झाल्यानंतर हे मोडून येतात, पाकळ्या अशा अख्ख्या निघत नाहीत. त्यासाठी थोडेसे गरम असतानाच सगळे काढून घ्या. याच्यातला बी आहे तो निघाला. आता मागचा जो देठ आहे तो पूर्ण निघालेला असेल तर ह्या बीच्या मागे काही राहत नाही. जर देठ असेल तर लागतं. तर हे सगळं मी करून घेते. हे छान असे हे मोकळे होतात. अशा इतपतच आपल्याला 20 मिनटात हे शिजून तयार होतात. हे सगळं काढून घ्यायचं आणि पुन्हा थोडंसं पंख्याच्या खाली ठेवून हे छान याला पाणी त्याचं आटवून घ्यायचं, म्हणजे कोरडं करून घ्यायचं आहे. हे छान पंख्याच्या खाली मी ठेवून दिलं होतं. पूर्ण कोरड्या झाल्यात फोडी. हे
आता ह्या अशा ह्या बिया निघाल्यात, ह्या बिया काढून टाकून द्यायचं. तुम्ही जर अख्खा आवळा घेणार असाल तर मग ते तशाच राहतात. मी ह्या फोडी केल्यात कारण मग प्रत्येक वेळेला ज्यांना कोणाला खायचं असेल ते 1-2 फोडी घेऊन खाऊ शकतं. अख्खा आवळा घ्यायची गरज पडत नाही, मग खराब होऊन जातं ते. हे बघा, हे अशा पद्धतीने हे बघा अशा ह्या निघून जातात. अशा ह्या छान पाकळ्या निघतात. याच्या आवळा कँडी करण्यासाठीही याचा असं छान वापर होतो. आता कढईमध्ये काढून घेतलं, हे छान कोरडे करून घेतलेत आणि एका कढईमध्ये काढून घेतले. ज्या कढईमध्ये शिजवायचं आहे त्या कढईमध्ये आता याच्यात गूळ घालून घ्यायचा. गूळ पूर्ण बघू शकता तुम्ही, मी किसून घेतला किसणीने. थोडंसं एक खडे असतात ते होतात, पण एकदम मोठा ठेवू नका. थोडंसं असं किसून घ्यायचं. त्याने काय होईल, तुम्हाला पटकन याचं पाणी तयार होईल. नाही तर मग खडे राहिले की जे आधी पातळ झालेलं असतं मग त्याचा पाक बनायला सुरुवात होतं. म्हणून गूळ जो आहे तो पूर्णपणे किसून घ्यायचा, एकदम बारीक करून घ्यायचा. मी अख्खा सगळा गूळ किसणीने किसून घेतलेला आहे. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसवर आधीच ठेवायचं नाही. फोडींबरोबर हा गूळ पूर्ण मिक्स करायचा आणि मग गॅसवर ठेवायचं. आता याला छान मंद गॅसवर आधी पूर्णपणे याचं पाणी होऊ द्यायचं. लगेच गॅस मोठा करू नका, नाही तर मग खालून करपायची शक्यता असते. म्हणून मंद गॅसवर जसं जसं कढई गरम होईल तसं तसं हे गुळाचं पाणी होत राहतं. त्यासाठी छान असं हे आता एक 15 ते 20 मिनिट याला सतत असं मिक्स करत राहायचं आणि त्याचं पाणी होऊ द्यायचं आहे. आता याला हे बघा बघू शकता, एक 10 मिनिट झालेत. पूर्णपणे गूळ विरघळलेला आहे. जे खडे आहेत छोटे छोटे त्याचं हे पाणी होत राहिलं आहे छान असं हे मस्त. आता याला एक 10 मिनिट असंच शिजू द्यायचं आहे. हे बघा बघू शकता तुम्ही, हे खडे थोडेसे राहिलेले आहेत. तर त्याचं ते पाणी होसपर्यंत आपल्याला गॅस आता मोठा करायचा नाही, एकदम मंदच ठेवायचं आहे. मंद गॅसवरच पूर्णपणे याचं पाणी होऊ द्यायचं. गूळ जो आहे तो एकदम पूर्ण विरघळला पाहिजे. जास्त वेळ विरघळायची वाट बघायची नाही. त्यासाठी सतत ढवळत राहायचं. म्हणजे एकदा गरम झालं की हे बघा बघू शकता सगळं पाणी झालं याचं. आता याला एक 15 ते 20 मिनिट आपण शिजवत ठेवायचं आहे. आधी 15-20 मिनटं शिजवायचं आणि नंतर तुम्हाला घट्ट कितपत आहे तोपर्यंत, जेवढं घट्ट होत नाही तोपर्यंत पाणी जरासं हे बघा बघू शकता मगाचपेक्षा आत्ता थोडंसं घट्ट व्हायला लागलं आहे. याला शिजायलाच थोडासा वेळ लागतो. छान हे एकदम जास्त घट्टही करायचं नाही, थोडंसं पातळसर असतं. त्याच वेळेला गॅस बंद करायचा, कारण मग ते थंड झाल्यानंतर पुन्हा ते घट्ट होत राहतं. आता जे मगाशी साखर वाटून ठेवली होती ती घालून घ्यायची, कारण मग आधी नंतर सगळं झाल्यानंतर घातली की पुन्हा ते साखरेचं पाणी होतं आणि पुन्हा मग ते घट्ट व्हायला वेळ लागतो. म्हणून ह्याच वेळेला जेव्हा गुळाचं पूर्ण पाणी झालेलं असतं त्याच वेळेला साखर आणि आपण वेलची वगैरे वाटलेली आहे ते सगळं घालून घ्यायचं. आता साखर घालायचं कारण म्हणजे गुळाचा एकदम घट्टसर पाक होत नाही, त्यासाठी थोडीशी साखर घालायची. म्हणजे थंड झाल्यावर पण एकदम घट्ट होत नाही, थोडंसं असं मऊसर राहतं, त्यासाठी साखर घालायची. तुम्ही पूर्णपणे गुळही घालू शकता, पण साखर घातल्यामुळे मऊसरपणा येतो, त्यासाठी साखर घालायची. हे बघा छान मिक्स झालं आहे. थोडंसं गॅस आणखी कमी करायचा, मध्यम आकारावर गॅस ठेवायचा, अगदी मध्यम ठेवायचा. याला झाकण लावून शिजवायचं आहे थोडा वेळ. आता मी कारण पूर्णपणे झाकण लावून शिजवलं तर उतू जातं, म्हणून सतत सतत ढवळत बघायचं आहे आपल्याला कितपत शिजलं आहे ते, कितपत घट्ट होतं आहे, आणि त्यानुसार आपण त्याचं झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा मस्त की असं आहे, छान फोडी तयार झाल्या. आता याला उकळी येऊ द्यायची. हे बघा मस्त अशी उकळी आली. उकळी आल्यानंतर मात्र गूळ असतो त्यामुळे ते फसफसतं आणि वर येतं, तेव्हा गॅस एकदम मंद ठेवायचा. आणि आता छान हे उकळलेलं असतं ते ढवळत राहायचं आहे सतत. याचा फेस आहे तो थोडासा कमी करायचा. त्यासाठी काय करायचं, आपल्याला चमच्याने हे सतत ढवळत राहायचं आहे आणि मग झाकण ठेवायचं आहे. हे बघा बघू शकता तुम्ही, आवळा हा खूप गुणकारी असतो. एकदम शरीराचं दाह कमी करतो. गरमी जी पोटात झालेली असते ते आवळा कमी करतो. झाकण लावून एक 15-20 मिनटं शिजवून घ्यायचं आणि मस्त असा हा तुमचा. आता हे एवढं जरी पातळ दिसत असेल तुम्हाला तर
थंड झाल्यानंतर बऱ्यापैकी घट्ट होतं. हे बघा, बघू शकता तुम्ही, कमी झालं आहे. अगदी कढई भरून जे फेस आला होता तो कमी झाला आहे. तर अशा पद्धतीने थंड करून घ्यायचा. आता झाला आपला आवळा. तर बघू शकता अशा पद्धतीने हे मी करून घेतलं. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.